गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ओके, लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोलायसिस आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल्स काय असतात याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल? सो देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. फर्स्ट वन इज इलेक्ट्रोलायटिक सेल अँड सेकंड वन इज गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेलची इंट्रोडक्शन मी लास्टच्या पार्टमध्ये तुम्हाला दिलेली आहे. द सेल विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी आर नोन एज इलेक्ट्रोलायटिक सेल. थोडंसं आपण काय करूया, इलेक्ट्रोलायटिक सेलची जी कन्स्ट्रक्शन होती ती अशी होती का रे बघा. एक बीकर घेतलेला, या बीकर मध्ये आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलेलं आणि या बीकर मध्ये दोन मेटलचे इलेक्ट्रोड आपण काय केले, डीप केलेले. आता थोडंसं या मेटल इलेक्ट्रोड बद्दल आपण बोलूया. हे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्या इलेक्ट्रोडचे पण दोन टाइप असतात. एक असतो एनोड आणि दुसरा असतो कॅथोड. ओके, एनोड वरती काय होणार आहे तर ऑक्सिडेशन होणार आहे आणि कॅथोड वरती काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. आता एनोड आणि कॅथोड हे जर इलेक्ट्रोडचे टाइप्स असतील तर तो जो इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोडला परत आपण इनर्ट इलेक्ट्रोड आणि रिएक्टिव्ह इलेक्ट्रोड असे ह्या दोन क्लासेस मध्ये काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो. बघा, इलेक्ट्रोड्स आर क्लासिफाइड ऍज इनर्ट इलेक्ट्रोड ऍज वेल ऍज रिएक्टिव्ह इलेक्ट्रोड. इनर्ट इलेक्ट्रोड म्हणजे काय असणार आहे, हे जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये जी काही केमिकल रिएक्शन घडणार आहे त्या केमिकल रिएक्शन मध्ये जर या इलेक्ट्रोडनं भाग घेतला नाही तर तुम्ही म्हणायचं इनर्ट इलेक्ट्रोड. म्हणजे इथे काय लिहिणार मी, डू नॉट टेक पार्ट इन अ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन मध्ये जर त्या इलेक्ट्रोडनं भाग घेतला नसेल तर तुम्ही त्याला काय म्हणायचं, इनर्ट इलेक्ट्रोड. याची एक्झाम्पल आहेत का तर आहेत. बघा, फॉर एक्झाम्पल याचे एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे ग्रॅफाइट आहे, त्याच्यानंतर प्लॅटिनम आहे, गोल्ड आहे, एयू ज्याचा सिम्बॉल आहे. हे तीन इलेक्ट्रोड असे आहेत की जे इनर्ट आहेत, म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये अजिबात पार्टिसिपेट होत नाहीत. मग रिएक्टिव्ह इलेक्ट्रोड काय असणार आहे, दे टेक पार्ट. बरोबर, दे टेक पार्ट इन अ केमिकल रिएक्शन. म्हणजे इथं जे काय केमिकल रिएक्शन सुरू असेल ती कशा पद्धतीने केमिकल रिएक्शन सुरू असते बघणार आहे आपण. परंतु त्या केमिकल रिएक्शन मध्ये जर या इलेक्ट्रोडनं भाग घेतला असेल तर तुम्ही त्याला नाव द्यायचं ते रिएक्टिव्ह इलेक्ट्रोड आहे. मग त्याचा एक्झाम्पल आहे कॉपरचा इलेक्ट्रोड, झिंकचा इलेक्ट्रोड, अल्युमिनियमचा इलेक्ट्रोड. हे सगळे एक्झाम्पल कसे असतील तर रिएक्टिव्ह इलेक्ट्रोडचे. मग इलेक्ट्रोलायसिस ऑफ मॉल्टन NaCl. मॉल्टन NaCl काय आहे हे बघूया, पण त्याच्या अगोदर इलेक्ट्रोलायसिस हा वर्ड तुम्हाला ओळखीचा पाहिजे. इलेक्ट्रोलायसिस एक प्रोसेस असते किंवा फिनॉमिनन असतो की ज्याच्यामध्ये नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन आर फोर्स्ड टू ऑकर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे की नाही, बरोबर. ओके, मग हे इलेक्ट्रोलायसिस आपल्याला करायचं आहे, कुणाचं करायचं आहे, मॉल्टन NaClचं. आणि ते करत असताना पहिल्यांदा आपण इलेक्ट्रोड बद्दल इनर्ट इलेक्ट्रोड आणि रिएक्टिव्ह इलेक्ट्रोड हे दोन क्लास बघितले. हे तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या, नंतर आपण ते बघूया. हा, इलेक्ट्रोलायसिस ऑफ मॉल्टन NaCl. पहिला आपण हे बघूया की मॉल्टन सोडियम क्लोराइड काय असतं. तर हे बघा, सोडियम क्लोराइड म्हणजे खाण्याचं मीठ आणि ते कोणत्या स्टेट मध्ये असतं हे सगळ्यांना माहित आहे, सॉलिड स्टेट मध्ये असतं. म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये असलेलं जे सोडियम क्लोराइड आहे याला जर आपण हिटिंग केलं तर आपल्याला हे माहित आहे की सॉलिड स्टेट मध्ये असलेल्या सबस्टन्सला जर आपण एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड केली तर त्या सबस्टन्सचं कन्व्हर्जन वेगळ्या स्टेटमध्ये होणार आहे. ती वेगळी स्टेट म्हणजे सोडियम क्लोराइड. कोणती स्टेट रे, लिक्विड फॉर्म मध्ये काय होणार आहे, कन्व्हर्ट होणार आहे. आणि हे जे सोडियम क्लोराइड की जे लिक्विड फॉर्म मध्ये तुम्हाला मिळाले त्यालाच नाव द्यायचं मॉल्टन NaCl. ओके, मग इथं मॉल्टन NaCl मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे इथं कुठं पाण्याचा म्हणजे H2O चा काहीही संबंध नसणार आहे. इथं कुठं तुम्हाला H2O दिसतंय का, नाही. म्हणजे प्युअर सोडियम क्लोराइडला हिटिंग करायचं आहे, त्याच्यापासून तुम्हाला मॉल्टन सोडियम क्लोराइड मिळणार आहे की जे लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे. आता हिटिंग केलं की काय होतंय, सोडियम आणि क्लोरीन मध्ये हा जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक होणार आहे जर तुम्ही हिटिंग केलं तर. आणि म्हणून हे जे सोडियम क्लोराइड की जे लिक्विड फॉर्म मध्ये आहे ते तिथं अनडिसोसिएटेड न राहता ते काय होणार आहे, डिसोसिएटेड होणार आहे. म्हणजे Na+ हा सेपरेट होणार आहे आणि Cl- हा आयन काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. याची स्टेट इथं असणार आहे लिक्विड आणि याची पण स्टेट असणार आहे लिक्विड. जर तिथं स्टेट ऍक्वियस असेल तर याचा अर्थ असणार आहे तिथं वॉटरचा प्रेझेन्स आहे, परंतु इथं स्टेट लिक्विड आहे याचा अर्थ तिथं वॉटरचा काहीही संबंध नाही, त्याची फक्त स्टेट बदलली आपण. मग मॉल्टन NaCl आपण काय करायचं, त्याचं इलेक्ट्रोलायसिस करत असताना पहिल्यांदा आपण डायग्राम बघूया. त्या सेलची जी कन्स्ट्रक्शन असेल त्याच्यामध्ये डायग्राम कशा असेल तर पहिल्यांदा काय करूया, एक बीकर घ्यावा लागेल आपल्याला. या बीकर मध्ये मॉल्टन NaCl की जे असं असेल, इथं आपण मॉल्टन NaCl घेतलेला आहे
आणि ते मॉल्टन NaCl Na प्लस Cl मायनस Na प्लस Cl मायनस च्या रूपात तिथं प्रेझेंट असणार आहे. ओके. परत या बीकर मध्ये आपण दोन मेटलचे रॉड की ज्याला तुम्ही इलेक्ट्रोड म्हणतात ते काय करायचे आहे, डीप करायचे. दोन मेटल इलेक्ट्रोड डीप केल्यानंतर तुम्ही एकाला देणार एनोड एकाला देणार कॅथोड. ते कसं द्यायचं बघा. परत हे जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत ते बॅटरीला कनेक्ट करावे लागतील आणि बॅटरीला कनेक्ट करत असताना आपण हे मेटलची वायर जी आहे ना त्याची मदत घेणार आहे. म्हणजे मेटलच्या वायरच्या मदतीनं आपण इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि इथं निगेटिव्ह टर्मिनल ह्या इलेक्ट्रोडला काय केलं, कनेक्ट केलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय जर हा मेटलचा इलेक्ट्रोड बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट असेल तर तुम्ही त्याला नाव द्यायचं एनोड आणि इथं नाव काय देतो आपण, कॅथोड. बरं, चार्जेस कुठले कुठले असतात तर इथं चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज, इथं चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज. ही आहे तुमची डायग्राम. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहिणार, अ मॉल्टन सोडियम क्लोराइड इज टेकन इन द बीकर, 2 metal electrodes are dipped in the molten sodium chloride. These 2 metal electrodes are connected to the battery with the help of metal wire. Okay, the electrode which are connected to the positive terminal of the battery are known as anode, and the electrode which is connected to the negative terminal of the battery are known as cathode. So ही construction मध्ये तुम्ही हे पॉइंट लिहायचे गरजेचे असतात. नोट्स सेंड करत जाईल तुम्हाला मी. आता सध्या जरी बॅटरी आपली ऑफ आहे, आता बॅटरी आपल्याला ऑन करायची आहे. बॅटरी ऑन केली की काय होणार आहे तर तिथे काही केमिकल रिएक्शन्स बघायला मिळतात. आता बॅटरी ऑफ असताना Na+Cl- हे जे आयन्स असतील ते या सोल्युशन मध्ये मॉल्टन सोडियम क्लोराइडच्या सोल्युशन मध्ये इकडं तिकडं कसेही फ्रीली मूव्ह होणार आहेत. म्हणजे Na+Cl- जे मूव्ह होण्याची त्यांची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन रॅन्डमली डायरेक्शन आहे, बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण बॅटरी ऑन करणार आहे, बॅटरी ऑन केली की ह्या ज्या आयन्स आहेत पॉझिटिव्ह चार्जड आयन आणि निगेटिव्ह चार्जड आयन त्यांची मोशन बदलते बरं का. आणि ती कशी बदलते ते जरा बघूया आपण. मी इथे लिहिणार मी रिएक्शन्स ऑकरिंग इन इलेक्ट्रोलाइटिक सेल. आता कोणत्या कोणत्या रिएक्शन होतात ते बघूया. आता बॅटरी आपण काय करूया, ऑन करूया. जर बॅटरी आपण ऑन केली तर इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून कुठे होणार आहे रे, तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे बरोबर का असा फ्लो होणार आहे. एनोड टू कॅथोड असा फ्लो होणार आपल्याला बघायला मिळतो. मग इथं काय होतं बघा, हा जो Cl- नावाचा जो निगेटिव्ह चार्ज आयन आहे, बॅटरी ऑन केली की तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे काय होतो, अट्रॅक्ट होतो. कारण Cl वरती चार्ज आहे निगेटिव्ह आणि हा जो मेटलचा इलेक्ट्रोड आहे तो आपण बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलाय. त्यामुळे ह्या Cl- मध्ये आणि ह्या पॉझिटिव्ह मध्ये काय असणार आहे, अट्रॅक्शन असणार आहे. म्हणजे Cl- मूव्ह टुवर्ड्स एनोड. पहिल्यांदा ते लिहूया आपण. Cl- आयन मूव्ह टुवर्ड्स एनोड. बर, त्याच्यानंतर हा जो Na+ असेल तो मग कुठं मूव्ह व्हायला पाहिजे, ऑब्व्हियसली इकडं कॅथोड कडे मूव्ह व्हायला पाहिजे. कारण कॅथोड वरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यामुळे हा Na+ इकडे कॅथोड कडे काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. आता पहिल्यांदा हा जो Cl- आहे तो इकडे ह्या मेटलच्या इलेक्ट्रोड कडे अट्रॅक्ट होतो आणि तिथे येतो आणि काय करतो, एक इलेक्ट्रॉन लूज करतो. आता Cl कडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असेल, कोणाचा घेतलेला तर सोडियमनं ह्या Cl ला एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा दिला असणार आहे की नाही. तो एक्स्ट्रा दिलेला इलेक्ट्रॉन तो ह्या मेटलच्या प्लेटवरती काय करतो, रिलीज करतो. आणि मग इथं कशी रिएक्शन असणार आहे बघा बरं. Cl- कोणत्या फॉर्म मध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये. त्यानं जर त्याच्याकडे असलेला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जर रिलीज केला तर त्याचं कन्व्हर्जन झालं Cl गॅस मध्ये, म्हणजे तो न्यूट्रल झाला आता आणि त्याची स्टेट लिक्विडची कोणती झाली, गॅस झाली. ओके. परंतु नेचर मध्ये तुम्ही कधी क्लोरीनचा एक सिंगल ऍटम ऑब्झर्व केलाय का, नाही. हॅलोजन फॅमिली मधले सगळे एलिमेंट आपण एक रिप्रेझेंट करत असताना त्यांची स्टेट डायटॉमिक दाखवतो. म्हणजे F2, Cl2, Br2 आणि I2. म्हणून इथं कसं होणार, हे 2Cl- किती इलेक्ट्रॉन देतील, 2 इलेक्ट्रॉन देतील आणि Cl गॅसचे असे 2 ऍटम गॅसियस स्टेट मध्ये तयार होणार आहेत. आणि म्हणून या रिएक्शनला नाव द्यायचं प्रायमरी प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे ही, सध्या प्रायमरी प्रोसेस आहे. आता प्रायमरी प्रोसेस मध्ये काय होतं, हा जो Cl आणि हा जो Cl आहे तो कंबाईन होणार आहे. कारण नेचर मध्ये मोनोअटॉमिक स्टेट त्याची कधी नसतेच. मग तो जर कंबाईन झाला तर कसा होणार बघा, Cl गॅस प्लस Cl गॅस इट काय देणार आहे, Cl2 गॅस तुम्हाला देणार आहे. क्लोरीन गॅस काय होणार आहे, या मेटलच्या इलेक्ट्रोड मधून इथून असा क्लोरीन गॅस काय होणार आहे, लिबरेट होणार आहे.
हा जो क्लोरीन गॅस आहे याचा जो कलर असतो तो असतो पेल ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचा, परंतु हिरवा रंग कसा असतो, फेंट असतो, आणि हा क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह होत राहणार आहे. ही जी प्रोसेस आहे याला तुम्ही नाव द्यायचं सेकंडरी प्रोसेस. आणि ही प्रोसेस कुठं झालेली आहे तर एनोड वरती झालेली आहे. आणि आता एनोड वरती किती इलेक्ट्रॉन सोडले बघा, इथं तुम्ही 2 Cl घेतले, इथं किती इलेक्ट्रॉन्स असतील, 2 इलेक्ट्रॉन्स असतील, पैकी एक इलेक्ट्रॉन इथं रिप्रेझेंट केलाय, दुसरा इलेक्ट्रॉन इथं रिप्रेझेंट केलाय. आता ही जी बॅटरी तुम्ही इथं कनेक्ट केलेली आहे नाही, ही बॅटरी ऍक्ट ऍज इलेक्ट्रॉन पंप. बॅटरी काय ऍक्ट होते, इलेक्ट्रॉन पंप. म्हणजे ती बॅटरी काय करते, या एनोड वरती जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना त्या इलेक्ट्रॉनला बॅटरी सक करणार आहे. काय करणार आहे, सक. आता सक करणे म्हणजे काय, ते इलेक्ट्रॉन बॅटरी काढून घेणार आहे. जर हे 2 इलेक्ट्रॉन बॅटरीनं काढून घेतले तर हे 2 इलेक्ट्रॉन इथून ट्रॅव्हल करत म्हणजे ह्या मेटलच्या वायर मधून ट्रॅव्हल करत करत ह्या कॅथोड नावाच्या इलेक्ट्रोडकडे येतात आणि तिथं काय होतात, जाऊन सेटल होतात. मग कुठनं इलेक्ट्रॉन लॉस झाले कुठं इलेक्ट्रॉन गेन झाले मला सांगताय का जरा. ह्या लेफ्ट मेटल प्लेट वरून इलेक्ट्रॉनचा लॉस झालेला आहे. तो इलेक्ट्रॉनचा लॉस केला या बॅटरीनं, विच इज ऍक्ट एज इलेक्ट्रॉन पंप, की जी काय करत असेल, इलेक्ट्रॉनला सक करत असणार आहे. मग इथल्या इलेक्ट्रॉनचा लॉस झाला म्हणून इथं काय झालं असणार आहे, ऑक्सिडेशन झालं असणार आहे. आणि ज्या मेटलच्या इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन होतं त्याला तुम्ही नाव द्यायचं एनोड. बरं, इथला लॉस झालेला आहे, इथं इलेक्ट्रॉन काय झाले, गेन झाले, म्हणून इथं तुम्ही नाव द्यायचं रिडक्शन. आणि जिथं रिडक्शन होतंय तुम्ही त्याला काय म्हणता, कॅथोड. इथलं इलेक्ट्रॉनचा लॉस झालेला आहे म्हणजे इथं इलेक्ट्रॉनची कमतरता असेल, इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज. जर इलेक्ट्रॉनची संख्या वाढली तर तुम्ही कोणता चार्ज देताय, निगेटिव्ह. आणि त्याच इलेक्ट्रॉनची संख्या जर कमी झाली तर पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून इथं पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा असतो. आणि हे सगळे इलेक्ट्रॉन या मेटलच्या इलेक्ट्रोडवरती येऊन बसलेले आहेत. म्हणजे या मेटलच्या इलेक्ट्रोडवरती इलेक्ट्रॉनचा थोडक्यात काय होत असेल, तिथं गेनिंग होत असणार आहे, म्हणून रिडक्शन झाले. आणि म्हणून चार्ज कुठला असेल, निगेटिव्ह चार्ज. मग इथून काय झालं असेल रे, एनोड वरून ऑक्सिडेशन, आणि कॅथोड मध्ये काय झालं असेल, रिडक्शन. आता फक्त ऑक्सिडेशनची रिॲक्शन म्हणजे त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन की जी कुठे झालेली आहे, ऍट एनोड. एनोड वरती रिॲक्शन झाली असेल. ओके, म्हणजे आपली पहिली रिॲक्शन असणार आहे ह्या इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये होत असलेली. आता याची आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची आहे. ती ओव्हरऑल रिॲक्शन कशी लिहिणार तर बघा, हे सीएल गॅस सीएल गॅस, हे सीएल गॅस सीएल गॅस कॅन्सल होणार आहे. आणि जे काय राहिलं असेल ते इथे लिहितो मी. बघा कसं राहिले, काय काय 2Cl मायनस लिक्विड गिव्स काय देणार आपल्याला, Cl2 गॅस, Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. याला तुम्ही म्हणायचं ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन. बरोबर का, ह्या दोघांची आपण काय केली, ऍडिशन केली, ती इथे लिहिलेली आहे. आता सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला काय करावं लागेल तर ही जशी तुम्ही ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन लिहिली नाही तशी रिडक्शन हाफ रिॲक्शन पण लिहिली पाहिजे, की जी कुठे होणार आहे, कॅथोड वरती. कशी होणार आहे बघा, हा जो Na+ नावाचा कटायन आहे तो कटायन राईटला जो मेटलचा इलेक्ट्रोड आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे, कारण तिथे इलेक्ट्रॉन येऊन बसलेले आहेत. इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह चार्ज काय असतं रे, अट्रॅक्शन. त्या अट्रॅक्शनमुळे Na+ तिकडे जातो आणि तिथले इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. मग ती रिॲक्शन कशी असेल बघा, Na+ की जो लिक्विड फॉर्म मध्ये आहे तो एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि तो सोडियम न्यूट्रल ऍटमच्या रूपात सॉलिड स्टेट मध्ये इथं काय होतो, डिपॉझिट होतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन घेतला कुणी, Na+, त्याच्यामुळे हा सोडियम इथं ब्लॅक कलरने मी जो स्पॉट दाखवलाय ना तो स्पॉट सोडियम सॉलिड स्टेट मध्ये असलेल्या मेटलचा असेल. याचा कलर असतो सिल्वरी व्हाईट मेटल. सिल्वरी व्हाईट मेटलचा सोडियम तिथं काय होणार आहे, डिपॉझिट होणार आहे. पण इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे इथं 2 Na+ लिहा, इथं 2 इलेक्ट्रॉन्स लिहा, इथं 2 सोडियम सॉलिड लिहा. फक्त रिडक्शन झालेलं आहे म्हणून तुम्ही त्याला असं नाव द्यायचं, रिडक्शन हाफ रिॲक्शन. रिडक्शन हाफ रिॲक्शन कुठं झाले असेल, ऍट कॅथोड वरती झाले असेल. ओके, आता थर्ड पॉइंट. थर्ड पॉइंट मध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शनची दोघांची ऍडिशन म्हणजे ओव्हरऑल सेल रिॲक्शन. म्हणजे इथं लिहिणार मी ओव्हरऑल सेल रिॲक्शन. बरं, ओव्हरऑल सेल रिॲक्शन इज द ऍडिशन ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. पहिला ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन कुठली लिहायची, पहिली लिहायची, दुसरी लिहायची का ओव्हरऑल ऑक्सिडेशन. व्हेरी गुड, कोणती लिहायची, ओव्हरऑल ऑक्सिडेशन. सांगा मला काय असेल, 2Cl मायनस लिक्विड गिव्स क्लोरीन गॅस की जो पेल ग्रीनचा असतो प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर रिडक्शन हाफ रिॲक्शन लिहा, 2Na+ लिक्विड प्लस काय 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स 2 सोडियम सॉलिड. आणि दोघांची
ऍडिशन म्हणजे काय असणार आहे ओव्हरऑल सेल रिएक्शन. आणि रिडॉक्स रिएक्शन मध्ये आपण काय शिकलो रे बघितलं ना आपण सांगितलं बघा इथं ज्या केमिकल रिएक्शन सुरू असतात त्यांना तुम्ही नाव काय देता इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. अँड दीज आर रिडॉक्स रिएक्शन म्हणजे ही ऑक्सिडेशनची रिएक्शन ही रिडक्शनची रिएक्शन कशी आहे रिडॉक्स आहे. आणि म्हणून ह्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शनला तुम्ही म्हणता दीज आर द रिडॉक्स रिएक्शन. बरं याच्यामध्ये दोघांचे ऍडिशन म्हणजे ओव्हरऑल सेल रिएक्शन म्हणजे कशी असेल दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील लेफ्टला असलेले आणि राईटला असलेले की ज्याचा प्रोडक्ट काय असणार बघा 2Na प्लस लिक्विड प्लस 2Cl मायनस लिक्विड इट गिव्स 2 सोडियम सॉलिड प्लस क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह होतोय की ज्याचा कलर आहे पेल ग्रीन इथं लिहिलेला आहे आपण. आणि या सोडियम सॉलिड स्टेट मध्ये असेल मेटलचा कलर कोणता असतो सिल्वरी व्हाईट मेटल. आता तुम्हाला मी कुठेतरी एक दोन रिएक्शन दिलत्या बघा की ज्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड होतं त्याच्यापासून तुम्हाला Na प्लस आणि Cl मायनस हे दोन प्रोडक्ट मिळत होते. आणि एक अशी रिएक्शन लिहिलेली की ज्याच्यामध्ये सोडियम सॉलिड प्लस क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह होत असेल तर ही रिएक्शन म्हणजे डिसोसिएशनची रिएक्शन असणार आहे. आणि जी सेकंड रिएक्शन आहे त्याला तुम्ही म्हणता डिकम्पोजिशन रिएक्शन. ओके मग आपल्याला प्रोडक्ट काय आहे बघा त्या प्रोडक्ट वरून ठरवायचं डिसोसिएशनची रिएक्शन आहे का डिकम्पोजिशनची रिएक्शन आहे. प्रोडक्ट कोण आहेत सोडियम सॉलिड क्लोरीन गॅस म्हणजे हे दोन प्रोडक्ट म्हणून ही रिएक्शन कशी असणार आहे डिकम्पोजिशनची रिएक्शन असणार आहे की जी नॉन स्पॉन्टेनियस असते. परंतु ती आपण घडवून आणली कुणाच्या मदतीने ह्या बॅटरीच्या मदतीने बरोबर आहे की नाही बरोबर म्हणून ह्या रिएक्शनला म्हणायचं इलेक्ट्रोलायटिक सेल. आता याच्यामध्ये एक महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे रिझल्ट आणि तो रिझल्ट आपल्याला एक्झामला लिहायचा असतो. पहिला रिझल्ट काय तर एनोड वरून कोणता गॅस लिबरेट झालेला आहे क्वेश्चन असतो तुम्हाला एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये काय विच गॅस इज लिबरेटेड फ्रॉम एनोड तर तुम्ही काय लिहिणार पेल ग्रीन क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ऍट एनोड. आणि सेकंड पॉइंट काय लिहिणार कॅथोड वरती कोणता मेटल डिपॉझिट झालेला असेल तर सोडियम नावाचा मेटल डिपॉझिट झालेला आहे की ज्याचा कलर आहे सिल्वरी व्हाईट मेटल. इथे लिहिणार मी सिल्वरी व्हाईट मेटल किंवा सिल्वरी सोडियम व्हाईट मेटल इज डिपॉझिटेड ऍट कॅथोड. ओके आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल ते व्हिडिओ जरा परत रिपीट करून बघा. पण दिस इज द इलेक्ट्रोलायसिस ऑफ मॉल्टन सोडियम क्लोराइड आणि हे तुमचे काय असतील पॉसिबल प्रोडक्ट असतील. ओके आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट पार्ट मध्ये इलेक्ट्रोलायसिस ऑफ ऍक्व्हियस NaCl बघूया आपण. थँक्यू.